युद्ध एअर स्ट्राईक हे काही उत्तर नाही. कौतुक सोडा, जरा ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. राजकीय वर्तुळातूनही सैन्याच्या कारवाईला पाठिंबा मिळत आहे. पण यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र या कारवाईचं कौतुक सोडाच मोदी सरकारवर घणाघाती टीका केल्याचं दिसून आलंय. देशात आज अनेक प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करून मॉकड्रिल, एअर स्ट्राईक करून लोकांना भरकटवून युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना ऑपरेशन सिंदूर बाबत विचारले. राज ठाकरे म्हणाले, पहलगाम हल्ला झाल्यानंतर ज्यावेळी मी पहिलं ट्विट केलं त्यात सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला त्यांना धडा शिकवला पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील अशी कारवाई झाली पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. ज्यावेळी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी काही युद्ध केलं नाही, तर ते अतिरेकी ठार मारले होते. दुसऱ्या देशात युद्ध परिस्थिती आणायची आणि इकडे मॉकड्रिल करायचं. पण मुळात ही गोष्ट का घडली यासाठी थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं गरजेचं. पाकिस्तान आधीच बर्बाद झालेला देश आहे, त्यांना तुम्ही काय बर्बाद करणार? पण प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. ज्या ठिकाणी पर्यटक दरवर्षी हजारोंच्या संख्येने जातात त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मला वाटतं हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.